मकर संक्रांतीला तिळगुळाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, तर त्यातीलच आज आपण अगदी खुसखुशीत तिळगुळाची वडी किंवा चिक्की कशी बनवायची हे बघणार आहोत। नमस्कार सर्वांना, जय हरी। रेसिपीज भाग्यश्रीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। चला तर मग ही तिळगुळाची मऊसूद वडी कशी बनवायची ते बघूयात। सर्वात आधी तिळाची वडी सेट करण्यासाठी पोळपाटाला असं ब्रशने किंवा हाताने तूप किंवा तेल सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचे, म्हणजे मग वडी पोळपाटाला खाली चिकटत नाही, ती व्यवस्थित निघते। त्यासोबतच लाटण्याला पण तूप लावून घ्यायचे, म्हणजे मग वडीचं जे मिश्रण आहे ते पोळपाटावर व्यवस्थित पसरवता येतं। चला तर मग लगेचच तिळाच्या वडीचं मिश्रण तयार करून घेऊयात। तर त्याकरिता गॅसवर कढई गरम करायला ठेवली, त्यात एक वाटी स्वच्छ निवडून घेतलेले पांढरे तीळ घालायचे आणि हे तीळ आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे। तीळ भाजताना ते असे सारखे हलवत राहायचे, म्हणजे मग ते एकसारखे व्यवस्थित भाजले जातात। तर हे बघा, थोड्याच वेळात तीळ असे तडतड उडायला लागलेत, याचा अर्थ तीळ एकदम छान भाजले गेलेत। आता लगेचच हे तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर सेम त्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचे। तूप छान गरम झालं की त्यामध्ये ज्या वाटीने तीळ मोजून घेतलेत त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचे। हा गूळ तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला या गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे। तर बघा, अगदी 2 मिनिटातच गूळ वितळायला सुरुवात झाली आहे। आता हा गूळ पूर्णपणे वितळून घेऊयात। तर बघा, अगदी थोड्याच वेळात गुळाचे जे थोडेसे खडे होते ते पण पूर्ण विरघळलेत आणि गूळ पूर्णपणे वितळला गेलाय आणि या गुळाला अशी थोडीशी बुडबुड यायला पण सुरुवात झाली आहे। अजून 2 ते 3 मिनिटं पाक शिजवल्यानंतर त्याला असा थोडासा फेस यायला सुरुवात झाली आहे, म्हणजे पाक आपला शिजत आलाय। तर पाक व्यवस्थित शिजला की नाही ते बघण्याकरिता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये असा थोडासा पाक टाकून बघायचे। तर बघा, याची अशी गोळी तयार होतीये। आता ही गोळी अशी तोडून बघायची। तर बघा, गोळी तुटताना अशी थोडीशी ताणली जाते, म्हणजे पाक अजून थोडासा कच्चा आहे। तर 1 मिनिटभर पुन्हा पाक शिजवून घ्यायचे आणि मिनिटभरानंतर पुन्हा पाक चेक करून बघूयात। थोडासा पाक असं पाण्यात टाकायचंय आणि त्याची गोळी तयार करून बघायची। तर बघा, याची अशी गोळी तयार झाली आहे। आता ही गोळी तोडल्यानंतर ती अशी पटकन तुटते, म्हणजे आपला पाक एकदम परफेक्ट असा तयार झालाय। आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर भाजून घेतलेले सगळे तीळ या पाकामध्ये घालायचे आणि हे तीळ पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। अगदी सेम याच पद्धतीने तुम्ही तिळाची कुरकुरीत वडी देखील तयार करू शकता। फक्त पाक बनवताना पाकाची अशी थोडीशी कडक गोळी होईपर्यंत पाक थोडासा जास्त शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे मग तिळाची वडी छान अशी कुरकुरीत तयार होते। आता हे मिश्रण पण छान असं एकजीव झालंय। लगेचच हे मिश्रण मग अशी तूप लावून घेतलेल्या पोळपाटावर काढून घ्यायचे। हे मिश्रण थंड झाल्यानंतर ते अजिबात सेट होत नाही, त्यामुळं हे गरम असतानाच लाटण्याने ते असं एकसारखं पसरवून घ्यायचे आणि आपल्याला ज्या साईजची वडी तयार करायची त्या साईजच्या मध्ये असं लाटून छान असं एकसारखं पसरवून घ्यायचे। लाटण्याला तूप लावलेलं असल्यामुळे ते मिश्रण लाटण्याला अजिबात चिकटतही नाहीये। बघा, एकदम छान असं एकसारखं मी पसरवून घेतलंय। आता लगेचच हे मिश्रण गरम असतानाच कट करून घ्यायचे, कारण थंड झाल्यानंतर ते व्यवस्थित कट करता येत नाही। सुरुवातीला या वड्या अशा उभ्या लाईनमध्ये कट करून घेतल्या, पण चुकून कॅमेरामध्ये ते शूट झालं नाही, त्यामुळं मी पुन्हा एकदा त्याच लाईनवर तुम्हाला कट करून दाखवत आहे। तर हे बघा, या पद्धतीने असं उभ्या लाईनमध्ये हे सुरुवातीला कट करून घ्यायचे आणि त्यानंतर आता लगेचच मी ते पोळपाट फिरवून घेतलाय आणि आडव्या लाईनमध्ये पण या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार डायमंड शेपमध्ये किंवा चौकोनी शेपमध्ये तुम्हाला जसं आवडेल तसं त्या कट करून घेऊ शकता आणि या वड्या सेट होण्यासाठी 10 ते 15 मिनिटं अशाच ठेवायच्यात। 15 मिनिटांनंतर आपण या वड्या काढून बघूयात। तर बघा, या वड्या एकदम सहज निघतायत। पोळपाटाला तूप लावलेलं असल्यामुळं मिश्रण पोळपाटाला अजिबात चिकटत नाही आणि वड्या पण एकदम सहज निघतात। पाक व्यवस्थित तयार झाला की मग वड्या पण अजिबात तुटत नाही, छान अशा एकसारख्या निघतात। आता यातील एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते। तर बघा, अगदी सहज ही वडी तुटते, अजिबात कडक झालेली नाहीये, अगदी तोंडात टाकताच विरघळेल एवढी ती छान मऊसूत अशा आपल्या तिळाच्या वड्या तयार झाल्यात। मला आजची तिळगुळाची वडीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।